खरं तर माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यासाठी मित्रमंडळींचं, कार्यकर्त्यांचं, जनतेचं हे भरपूर, त्याच्यापेक्षा मोठी श्रीमंती असूच शकत नाही. तर नेहमी दिग्गजांनी सांगितलंय की आपल्या सुखदुःखात जे काही चपलांचे जोड आपल्या घरांच्या बाहेर दिसतील ती संख्या जास्त असेल तर तुम्ही श्रीमंत आहात. मला वाटतं की खरं तर ही श्रीमंती माझ्या भाग्यात आहे. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की इतक्या मोठ्या संख्येने सगळे मित्रमंडळी, कार्यकर्ते, नागरिक, इतक्या मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी येणं माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आदरणीय राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे या कार्यक्रमात आले. या अभिष्ट चिंतन कार्यक्रमात त्यांची प्रमुख उपस्थिती होती आणि 5-10 मिनिटं नाही तर 2 तास ते या ठिकाणी थांबले, सर्व नागरिकांशी संवाद साधला आणि भरभरून या ठिकाणी
असेल तर खऱ्या अर्थानं त्यातले कार्यकर्ते त्यातून नेतृत्व घडत असतं. त्यामुळे कार्यकर्त्यांना संधी देणारी पार्टी कशी आहे याचं एक उदाहरण आज आपल्याला डोळ्यांनी बघायला मिळालं. आणि त्यामुळे आज सगळे नागरिक मोठ्या संख्येने आले, खूप वेळ थांबले, सगळ्यांनी संवाद साधला, सदिच्छा दिल्या. खरं तर ही ताकद त्यांची माझ्या मागे आहे. त्यामुळे विक्रांत पाटील सारखा एक कार्यकर्ता आज काहीतरी खटपट करून जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्यामुळे चांगल्या पद्धतीनं हा कार्यक्रम संपन्न झाला आणि खरं तर मन भारावून गेले. एकूणच बावनकुळे साहेबांनी मनोगत व्यक्त करताना सांगितलं की जेव्हा ते पहिल्यांदा आमदार झाले तेव्हा त्यांना 5 वर्ष मंत्रालय आणि विधानभवन करायला गेले. आपण एकच वर्षात मृत भरारी घेतली, जनतेचे प्रश्न मार्गपुढे सोडवतात अशी भावना एक वरिष्ठ नेत्याने व्यक्त करणं कसं पाहतात? खरं तर त्यांनी असं कौतुक करणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. पण हे वास्तव आहे की आपल्याला जो कालावधी मिळाला, आमदारकी म्हणून जी काही जबाबदारी मिळाली, जर या जबाबदारीच्या माध्यमातून मी जनसामान्यांचे अश्रू पुसू शकलो नाही, त्यांचं कल्याण करू शकलो नाही, त्यांचे प्रश्न मांडू शकलो नाही, त्याला न्याय मिळवून देऊ शकलो नाही, तर या आमदारकीचा काहीच उपयोग नाही असं मानणारा मी कार्यकर्ता आहे. आणि त्यामुळे 6 वर्षाची ही मला मिळालेली जबाबदारी आहे. आमदारकी म्हणजे ही एक जबाबदारी आहे आणि यातून मला लाखो नागरिकांचं भलं करायचं आहे. मग मला शिकण्यात वेळ जास्त घालून कसं चालेल? आणि माझा मूळ पिंड हा एखाद्या विषयाच्या खोलवर जाऊन त्याचा अभ्यास करून त्या विषयाचं मूळ शोधून तो विषय मांडण्याचा माझा पिंड राहिलेला आहे. त्यामुळे जशी जबाबदारी मिळाली, पहिल्या दिवसापासून मी कामाला लागलो. दिवसातल्या 24 तासापैकी 18-19 तास जनतेसाठी काम करणं, महिन्यातल्या 30 दिवसापैकी 28-29 दिवस हे स्वतःला जनसेवेसाठी वाहून घेणं, हा माझा मूळ पिंड राहिलेला आहे. त्यामुळे त्याच अनुषंगाने काम करतोय. आनंदाची गोष्ट ही आहे की काम तर मी करतोय, नागरिक दखल घेतायत, नागरिक कौतुक करतायत, पण वरिष्ठ नेतृत्वाचं इतकं बारकाईने लक्ष राहणं खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी ही भाग्याची गोष्ट आहे. त्यांनी असं म्हणणं खरं तर हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये यातून जी ऊर्जा प्राप्त झाली, त्या माध्यमातून जे काही प्रश्न पनवेल विभागाचे अजून प्रलंबित आहेत ते सोडवण्यासाठी अजून ताकदीनं आपण प्रयत्न करू, एवढंच या निमित्तानं सांग. युवा नेतृत्व म्हणून महाराष्ट्राची जबाबदारी आपल्यावरती नेत्यांनी दिली आहे आणि आमदार म्हणून एक जबाबदारी आहे. भविष्यात काय संकल्प घेऊन जनतेचे प्रश्न कुठल्या गोष्टींना आपण प्राधान्य देऊ? बघा, महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपल्या सगळ्यांचे देवाभाऊ, यांनी 2010 पासून मी राज्यावर काम करतो तेव्हापासून टप्प्याटप्प्यानं माझ्यातलं नेतृत्व बघितलं, ओळखलं आणि मला संधी दिली. त्या नेतृत्वानं संधी दिली नसती तर ना मी युवा मोर्चाचा सचिव होऊ शकलो असतो, ना महासचिव होऊ शकलो असतो, ना भारतीय जनता युवा मोर्चाचा प्रदेश अध्यक्ष होऊ शकलो असतो. पुढच्या कालावधीमध्ये चंद्रकांत दादा पाटील, रवींद्र चव्हाण साहेब, चंद्रशेखर बावनकुळे साहेब, या सगळ्यांनी जर का ताकद दिली नसती तर माझ्यातून नेतृत्व घडूच शकलं नसतं. आणि त्यामुळे भाजपचा राज्याचा महासचिव असेल किंवा आता आमदार म्हणून जबाबदारी असेल, ही पक्ष नेतृत्वाने दिलेली जबाबदारी आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मी या जबाबदारीच्या माध्यमातून फिरलो. 21 लाख किलोमीटर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवास करू शकलो. चांद्यापासून बांद्यापर्यंत, गड इंग्लज पासून गडचिरोली पर्यंत वन फिरून कार्यकर्ते आणि नाळ जोडण्याचा मी प्रयत्न केला. आणि त्यामुळे कदाचित पक्ष नेतृत्वाला माहिती आहे की पक्षाची तिथली स्थिती माहिती असणारा आमचा हा कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्ष नेहमी जबाबदारी देत राहतो आणि पक्ष जी जबाबदारी देईल त्याला न्याय देण्याचा मी प्रयत्न करत असतो. आतापर्यंत पक्षाने न मागता भरभरून दिलंय, त्यामुळे या पुढे सुद्धा काहीही मागणार नाही. पक्ष नेतृत्व कायम काही ना काही चांगलं देत राहतं. जी संधी मिळेल त्याचं सोनं करीन, जनसामान्यांचे अश्रू पुसून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवण्यासाठी काम करीन, एवढी शाश्वती देतो. दादा, महसूल मंत्र्यांनी तुमच्याकडं येणाऱ्या भविष्याच्या काळामध्ये एक तरुण तडफदार नेतृत्व आणि भविष्य काळातला मंत्री म्हणून त्यांच्या बोलण्यातून तुमच्याकडे सुतोवाच केलाय, कसं पाहता तुम्ही याच्याबद्दल? बघा, नेतृत्वाने ताकद देणं हे खरं तर मोठी गोष्ट असते. पण माझं अगदी प्रामाणिकपणे सांगणं आहे की पक्षाने अगदी योग्य वयात
आता खरं म्हणजे तुम्ही सगळे पत्रकार बंधू आहात, अर्थ तुम्ही काढू शकता, तुम्ही लावू शकता. मी वेगळं सांगायचं काही कारण नाही. कसं असतं, आज जे काही वाढदिवस जो साजरा होतोय, हा तुम्ही जे बघितलं की हे इतकं प्रचंड प्रेम, म्हणजे लोकांनी मध्ये असं सांगितलं की मला दादाच्या वाढदिवसाला यायचं आहे आणि मी देवाला प्रार्थना करतो की 4 दिवसापूर्वी जो पाऊस होता तो थांबला पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रेमाने जी मागणी देवाला केली ती अक्षरशः आज पाऊस एका दिवसासाठी तरी थांबला. हे एवढं मोठं प्रेम जनतेचं आहे. आणि हे जनतेचं प्रेम जेव्हा महसूल मंत्री बघतात, सगळे जर तुम्ही आलात, सगळी एवढी गर्दी प्रचंड केली, अजूनही इथून गर्दी संपत नाहीये. हे प्रेम एकालाही कोणाला आपण बोलवून किंवा काय तिथे हे करून आणलेलं नाहीये. तरी जेव्हा लोक येतात, हृदयात लोक जेव्हा स्थान देतात, एक नगरसेवकापासून जे आमच्या लोकांनी सगळे आशीर्वाद दिले, त्याच्यानंतर नगरसेवक, उपमहापौर, महासचिव, त्याच्यानंतर आमदार, हे फक्त इथल्या लोकांच्या प्रेमामुळे झालं. आणि आमच्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचा आशीर्वाद. या ठिकाणी आता बावनकुळे साहेब आले होते, ते त्यावेळेला प्रदेशाचे अध्यक्ष होते. त्यांनी केलेलं विक्रांतचं बघितलेलं कार्य, ते असं फक्त बाळासाहेब पाटलांचा मुलगा म्हणून त्याला काही मिळालं नाही. त्यांनी त्याचा परफॉर्मन्स दाखवला. या विभागात तुम्ही चित्र बघितलं की ह्या 6 महिन्यामध्ये किती विषय लावले, तुम्ही सगळे पत्रकार बंधूंनी छापले, प्रत्येकाने दाखवलं. शेतकऱ्यांचा नैनाचा विषय असेल, त्या ठिकाणी आपल्याला नवीन पनवेलमध्ये 11 ते सेक्टर 11 ते 8 ते 12 पर्यंत 11 पर्यंत सगळ्या रिडेव्हलपमेंटचे विषय सोडवले. रजिस्ट्रेशन बंद झालं होतं आपल्या सगळ्या शेतकरी बंधू आणि जॉईंट व्हेंचरचं, ते आपण चालू केलं. या ठिकाणी आपण पाण्याचा प्रश्न उचलला, एवढा प्रचंड मोठा आपण कर्जचं धरण त्या ठिकाणी मंजूर होतं. लॉटरीवाले आज सगळे बघा ना ते चित्र, कोणाकडून काय त्यांना अपेक्षा होती. गरीबाला एक स्वप्न असतं, मला स्वतःचं एक घर कुठेतरी अंग टेकायला मिळावं, एवढी त्याची अपेक्षा असते. त्याची कपॅसिटी नव्हती, त्याची आपण 10 लाख रुपये कमी केले. 69,000 गुणिले तुम्ही 10 लाख करा, 7,000 कोटीचा सर्वसामान्य लोकांचा जो फायदा झाला. हे चित्र जेव्हा मंत्री किंवा आमचा पक्ष, आमच्या श्रेष्ठी बघतात, तेव्हा त्यांना असं वाटतं कुठंतरी की नाही, की जनता पूर्णपणे विक्रांतच्या मागे आहे. विक्रांत जो शब्द देतोय, जे काय घडतंय ते विक्रांत त्या ठिकाणी सोडवतोय. त्यामुळे सतत तुम्ही बघताय जवळजवळ 10 लाख किलोमीटरचा प्रवास महाराष्ट्रामध्ये विक्रांतनी केला. तुम्हाला माहिती आहे, घरात फक्त 4-5 तासासाठी तो असतो, 4 दिवस तो घरी येत नाही. एवढं प्रचंड काम त्याच्या माध्यमातून होतंय. आणि इथले सगळे प्रश्न, म्हणजे आता प्रश्नाची मालिका जर सांगितली ते संपणार नाही एवढे प्रश्न या ठिकाणी. मागच्या वेळेला प्रेस कॉन्फरन्स घेतली, तुम्ही सगळेजण होतात. काय अधिवेशनामध्ये प्रश्न घेतले, नुसते प्रश्न घेतले नाहीत, ते सोडवले. त्यामुळे अशा पद्धतीचा लोकांचा विश्वास वाढत चालला. खेड्यापाड्यांमध्ये सगळी ग्रामीण जनताच्या सुटलेले शेतकऱ्यांचे विषय, नैनाचे विषय, सिडकोचे काय शिक्के पडले होते ते काढण्याचे विषय, या सगळ्यांमध्ये पोल्युशनचे विषय, पाण्याचे विषय, ते सगळे सोडवत आल्यामुळे लोकांचा विश्वास बसला. आणि म्हणून कदाचित वरिष्ठांना वाटत असेल, मंत्र्यांना वाटत असेल, आणि देवेंद्र साहेबांचा प्रचंड मोठा विश्वास विक्रांतच्या कर्तृत्वावर आहे, बावनकुळे साहेबांचा विश्वास आहे, आमच्या आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब जे आमच्या प्रदेशाचे अध्यक्ष त्यांचा विश्वास आहे. त्यामुळं हे चित्र जे ते काय बोलले ते फक्त तुम्ही सगळे जमलात, लोकांचे आशीर्वाद, इतक्या वेळ लोकांनी गर्दी केली आणि भरभरून आशीर्वाद त्याला जनतेने दिला, त्याच्या माध्यमातून ते त्यांनी तसं बोलले असतात. 1 वर्षाच्या काळात त्यांचं कार्य पाहून आपण एक बाप म्हणून कशा प्रकारे त्यांच्याकडे पाहता आणि कशा प्रकारे शुभेच्छा आता मला एक अभिमान आहे की मी गेल्या 35 वर्षात 30-35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं हे काम मी चालू केलं होतं. लोक किती कमी होते, माझ्या अगोदर पण प्रचंड असंख्य लोकांनी भाजपसाठी या रायगड जिल्ह्यामध्ये खूप कष्ट घेतले. मलाही ती संधी, ती विचारधारा या रायगड जिल्ह्यात रुजवायची मला संधी मिळाली. तुम्हाला हेही माहिती आहे की रायगड जिल्हा हा भारतीय जनता पार्टीच्या नजरेतून, त्याच्या नकाशावर बीजेपीच्या एक खडकाळ जिल्हा होता. इथं कमळ फुलल असं स्वप्नात वाटलं नव्हतं, पण लोकांनी विश्वास ठेवला, अथक मेहनत केली, एक झेंडा खांद्यावरती घेतला आणि मला अभिमान वाटला. मी घेतलेला हा भगवा झेंडा, ही जी आमची भगव्याची पताका, भाजपच्या विचारधारेची पताका, आदरणीय नरेंद्र मोदीजींची जे विचारधारा आहे, आदरणीय देवेंद्रची विचारधारा आहे, पक्षाची विचारधारा आहे, ती विचारधारा जो मी खांद्यावरती घेतलेला झेंडा, विक्रांतनी तो झेंडा गगनामध्ये फिरवला. याचा अभिमान बाप म्हणून मला नक्कीच असणार. मी ज्या तत्वावरती चाललो, मी 3 Cचं पालन केलं: कल्चर, सिव्हिलायझेशन, कॅरेक्टर आणि करप्शन. या करप्शन पासून आम्ही लांब राहिलो, कॅरेक्टर आम्ही सांभाळलं, आम्ही त्या सिव्हिलायझेशन कल्चर मध्ये आम्ही वाढलो.
त्यामुळे या सगळ्यांचं पालन करत करत मी पुढे आलो. कोणाला बोट दाखवायला संधी ठेवली नाही. त्याच्या पावलावर पाऊल ठेवून विक्रांतची वाटचाल चालले आणि विक्रांतनी सगळ्या जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केलं. आणि मी जी वाट थोडीशी चालू केली होती तिथं मोठा एक रनवे करण्याचं काम विक्रांत करतोय. म्हणून कुठल्याही बापाला 100% असं वाटेल की असा पुत्र पोटाला आला, मी भाग्यवान आहे. 35 वर्ष आपण त्यांनी सांगितलं की आम्ही पण तुमचा प्रवास बघितलाय. ज्या भारतीय जनता पार्टीला कोणत्याच प्रकारचं कुठे किंमतच नव्हती असं मला वाटत येणार नाही. हे यश आज बघताना खरं तर रायगड परिसरामध्ये हे जे यश आमदार विक्रांत पाटलांचं तर नाहीये, यश जे आहे ते बाळासाहेब पाटलांचं आहे. तुम्ही हे पाटकर साहेब तुमच्या मार्गदर्शनाने हे साहेब करताय ते अतिउत्तम, त्याला तोड नाहीये. तर साहेब हा खडतर प्रवास बघताना आज सुखाचे दिवस उशिरा का होईना पण लेट पण थेट हे जे यश मिळते आज पाटील कुटुंबाचं नाव आज राज्यभर असतं. बाप म्हणून तुमची मागणी सांगितली आणि कसं बघताय? मी आता तुम्हाला तेच सांगितलं की मी जेव्हा तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. भारतीय जनता पार्टीचा हा खडतर प्रवास जेव्हा आम्ही करत होतो, मी मगाशी सांगितलं की माझ्या अगोदरच्या लोकांनी खूप खस्ता यासाठी खाल्ल्या. पण आम्ही या जिल्ह्यात कमळ फुललं पाहिजे ही विचारधारा, आपलं हे राष्ट्र परमवैभवाला गेलं पाहिजे. आमच्या दीनदयाळजींचा आम्हाला संदेश, शेवटच्या गरीबाचं अश्रू पुसले पाहिजेत, या भावनेने तो आम्ही झेंडा घेतला. तुम्ही सगळ्यांनी बघितला संघर्ष काय होता, किती प्रचंड मोठी ताकद विरोधकांची समोर होती. आमचा पक्ष किती छोटा होता, पण आम्ही विचारधारेशी निष्ठेने राहिलो, एकनिष्ठ राहिलो आणि सातत्यानं तो झेंडा खांद्यावरनं खाली ठेवला नाही. आणि ती भगवी पताका घेत घेत आम्ही पुढे गेलो. दूर दूरपर्यंत अंधकार होता, भविष्यात वाटत नव्हतं भाजपची सत्ता देशात येईल, महाराष्ट्रात येईल. पण आज अभिमानानं मी सांगतो की देशाचे पंतप्रधान तेव्हा अटल बिहारी वाजपेयी झाले, तेव्हा आम्ही संघर्ष करत होतो. आज नरेंद्र मोदी सारखा विश्वगुरु आम्हाला मिळाला आणि आम्हाला देवेंद्रजी फडणवीस सारखे मुख्यमंत्री मिळाले. ही इतकी मोठी वाटचाल तुम्ही सगळ्यांनी बघितली, त्या अडचणी बघितल्या. ते करत असताना तुम्ही जे बोललात की हे मी केलेलं काम आहे, पण मी करत करत येताना माझ्या आयुष्यात संघर्ष होता. पण आज विक्रांत सुद्धा संघर्षातूनच जातोय, तो संघर्षात करतोय. पण आपण छोटस काय असतं, थोडस मी त्याला एक रास्ता बारीकचा मिळाला, पण त्यानं त्याचं सोनं केलं, संधीचं सोनं केलं. आणि आज भाजपच्या दृष्टिकोनातून विक्रांत आज मगाशी मंत्र्यांनी काय वाक्य वापरलं हे तुम्ही ऐकलं. त्यामुळे माझी वाटचाल कशी होती ते श्रेय माझा हे तुम्ही म्हणताय, पण मी जे केलं विक्रांतनं त्याच्यात माझी बॅटन पुढे चालवली नसती, माझी भगवी पताका जर ती गगनात फिरवली नसती तर मी केलेलं काम अपुरं राहिलं असतं. पण मला ते समाधान आहे की त्याच्यावरती तो झेंडा अजून पुढे 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 चालला. त्यामुळे विक्रांत तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, कारण तुम्ही ज्या प्रश्न विचारताय तो तुमच्या हृदयातला प्रश्न येतात. तुम्ही पत्रकार म्हणून आता बोलत नाहीये, तुमच्या हृदयातनं विचार येत आहेत. तुम्ही असेच आशीर्वाद सगळ्यांनी विक्रांतजीच्या मागे ठेवा. तुम्हाला आपले सगळे एकमेक, घरातला तुमचा आमदार, हक्काचा आमदार, तुमचा धाकटा भाऊ आमदार, या भाषेत तुम्हाला आपल्याला सगळ्याला चालायचं आहे. त्यातूनच आम्ही सगळे चाललोय. त्यामुळे आपण एक परिवार आहोत, त्या भाषेतून तुम्ही सगळेजण या. त्याच्यात आपलं रिलेशन राहिलं पाहिजे. राजकारणापलीकडची नाती बनतात तेव्हा खऱ्या अर्थानं कुठेतरी वाटतं की हा माझा माणूस आहे, हा माझ्या घरचा माणूस आहे. अशा आपण सगळ्यांनी काम करूया एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि विक्रांतला प्रचंड ताकदीनं मनापासून एक बाप म्हणून लाख लाख शुभेच्छा. थँक्यू.